जगद्गुरु जगद्वंदने वैराग्याचे मूर्तिमंत पुत्रे, देहू निवासी सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या गाथ्यातील सर्वांच्या परिचयाचा सर्वांच्या परिपाठातील अतिशय महत्वाचा सरळ साधा सोपा संत प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरतांनी घेतलेला आहे. विठ्ठल वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे थोडासा 2 मिनिटाचा परिहार देतो आणि माझ्या अभंगाकडे प्रवेश करतो. अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीशी पांडुरंग परमात्मा, तसेच वारकरी संप्रदायाचं भूषण ऐश्वर्य संपन्न श्री भगवान बाबा यांच्या वास्तव्याने पुनीत पावन भूमी झालेल्या बोजे नरसापूर मंडल इच्छोडा जिल्हा अहमदाबाद तेलंगणा या ठिकाणी वर्ष किती आहे माहीत नाही. मी तर आलेला विचारलो कारण का माझी पहिली फेड आहे. सप्त्याचं किती वर्ष आहे मला बऱ्याच जणांनी सांगितले आम्हालाही माहीत नाही, आमच्या आज्यालाही माहीत नाही, आमच्या पंजालाही माहीत नाही. आता किती वर्ष झाले याचं गणित आपण काही करू शकत नाही. अशा वर्षानुवर्ष प्रश्न चाललेला हा साधू संतांच्या आशीर्वादाने भगवंताच्या कृपेने बोजे नरसापूर समस्त ग्रामस्थांच्या वतीने चाललेला भव्य तथा दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह नामदेवने 16 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आपल्या गावामध्ये हा सप्ताह भव्य तिथे दिव्य असा सुंदर असा सप्ताह स्वर्गातल्या देवाधिकाली देखील लाजवेल असा हा आपल्या नरसापूरचा सप्ताह. आणि या सप्त्यातला असा हा माझा कितवा दिवस आहे? 2रा दिवस आहे. आणि 2ऱ्या क्रमांकाची कीर्तन पुष्पसेवा सर्व ग्रामस्थांच्या निर्यातोत्सव माझ्याकडे आलेली आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. मला वाटतंय या भूमीला पाहून, या नरसापुरातल्या सर्व ग्रामस्थांना पाहून, सर्व तरुण किंवा भगवान बाबा किंवा मग सर्व मंडळाला पाहून, सर्व इथलं वातावरण पाहून, सर्व इथलं नियोजन पाहून मला असं वाटते की आज मी नरसापूरमध्ये नाही, मी या स्वर्गामध्ये असं वाटतंय. कारण की खूप ठिकाणी पाहतोय 2-2 कीर्तने करतोय, रोज 4-4 कीर्तने करतोय, 4 राज्यामध्ये फिरतोय, तुम्हाला माहीत आहे. पण नरसापूर सारखं गाव आणि नरसापूर सारखी गोल लावण्याची खाणी 4 राज्यामध्ये मला कुठे आढळून भेटली ना आता. इथली अनेक प्रकारची या गावची सेवा आहे. इथं देश सेवा आहे, इथं समाज सेवा आहे आणि इथं ईश्वर सेवा आहे. आणि आयुष्यात माणसाचा जन्म झाल्यानंतर अमूल्य किमतीचा असा एक कोटी रत्न भगवंताने दिलेला आहे. या शरीराचा फायदा, या नरदेहाचा फायदा आपल्या जीवनामध्ये अमूल्य किमतीचं हे भेटलेले रत्न, या रत्नाचं सार्थक त्याच वेळेस होईल की हा देह एकतर देश कार्यासाठी, एकतर समाज कार्यासाठी आणि ईश्वर कार्यासाठी ज्यावेळेस आपला हा देह समर्पित करतो त्याच वेळेस या देहाचं सार्थक होतं. लक्षात ठेवा, अन्यथा होऊ शकत नाही. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखल्या. या नरसापूरचं इतके भाग्यवान ही भूमी आहे, इतकी पवित्र भूमी आहे. या भूमीमध्ये बाबा वास्तव्याने, भगवान बाबा वास्तव्याने, ब्रह्मांडाचा मालक उभा आहे. अखिल कोट विठ्ठल रुक्मिणी समोर आहे. एवढा मोठा असा भव्य दिव्य मंडप आहे.
आणि पाठीमागं असं गुणवान महाराज मंडळी, दिगंबर महाराज आहेत, अनेक मंडळी सर्व आहेत. मी 3 वर्षाखाली इथे आलो होतो. आपल्या गावचे सुपुत्र आदरणीय संगीत अलंकार प्रकाश महाराज मुंडे यांचं देहावसान झाल्यानंतर मी त्यांना 3 वर्षाखाली भेटायला आलो होतो. त्याची भेट त्याने गेल्यानंतर आलो मी भेटायला. भगवान बाबाचं दर्शन वगैरे घेतलं. मला वाटतं त्यावेळेस हा मंडप थोडा इथे होता थोडा, आणि एवढा पूर्ण असा भव्य दिव्य असा मंडप, एवढा मंडप कुठेही नाही लक्षात ठेवा. एवढं सुंदर मंडप, एवढं तुम्ही केलेलं डेकोरेशन, या सर्व नियोजनाला पाहून, या सर्व आनंदोत्सवाला पाहून, या माईक सिस्टीमला, सर्व मृदंगाचार्याला, युट्यूबवाल्याला, विनेकऱ्याला, आणि आपल्या नरसापूरच्या आजचा जो विनेकरी आहे, विनेकरी मला साक्षात पंढरपूरच्या पांडुरंगाचा सुटला. म्हणून सांगून जातो तुम्हाला, एखाद्याचा काळा कलर तर असेल तर रागवू नका. आणि मला जास्तीत जास्त गोऱ्या कलरपेक्षा काळाच कलर आवडतो. का कलर काळा आवडतो सांगतो तुम्हाला. आपल्या वारकरी संप्रदायाचं दैवत पांडुरंग परमात्मा जर तो काळा असेल, आम्ही तुम्ही काळा असलं काय गैर आहे लक्षात ठेवा. आणि सांगून जा तुम्हाला, जे माणसं वरून काळे असतात, आता पुढचं बोलणार नाही मी आता गोरे असतात. म्हणून विनेकरी एकदम सुंदर, आणि विशेष म्हणून ते ब्राह्मण आहे, कुलकर्णी आहे, मला वाटतं जामणीचे येते. आताच तुमच्या वडिलांचा मला फोन आला होता, महाराज तुमच्या गळ्यात आलेला विना परत चाल झाल्यानंतर जो विना तुमच्याकडे तुम्हाला घेऊन जायला येईल ना विनेकरी, तो माझा मुलगा आहे. बरोबर आहे ना. आता तुम्ही फेटा बांधत होतो त्यावेळेस मला फोन आला होता. विनेकरीला पाहून सर्वांना फोन एकदम असं अंतकरण भरून आलं. अहो वैकुंठ म्हणजे काय, स्वर्ग, स्वर्ग म्हणजे काय, हेच स्वर्ग आहे आणि हेच वैकुंठ आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला इथंच वैकुंठ पाहता येते, तुम्हाला इथंच स्वर्ग करता येते, इथंच तुम्हाला करता येते. ज्या ठिकाणी भव्यता आहे, ज्या ठिकाणी सुंदरता आहे, ज्या ठिकाणी पवित्रता आहे, ज्या ठिकाणी भगवंताचं नाव आहे, ज्या ठिकाणी अखंड नाम सत्ता असा आहे, त्याचंच नाव तर वैकुंठ आहे. सांगतो तुम्हाला, परमात्मा वैकुंठात राहत होता, ईश्वर वैकुंठात राहत होता. पण त्या ईश्वराला, त्या वैकुंठात, त्या परमेश्वराला देखील वाटलं वैकुंठात उगाच राहून काही उपयोग नाही, म्हणे चला आता जाऊ खाली. म्हणून परमात्मा बघा, तो परमात्मा वैकुंठ या खाली या सुखा कारणे आणि जाता जाता सांगितलं तुम्हाला, कुठलाही अखंड नाम सप्ताह घ्या, कुठल्याही गावचा सप्ताह घ्या, सप्ताह सुरुवात होण्याच्या पहिल्या दिवशी, बघा सप्ताह सुरुवात होण्याच्या पहिल्या दिवशी ब्रह्मांडाचा मालक त्या गावात गुप्त रूपाने वास्तव्याला असतो. गुप्त रूपाने. आणि तो गुप्त रूपाने असलेला परमात्मा बाकीच्याला दिसत नाही. 8 दिवस जे कीर्तनकार महाराज येतात ना, त्यांनाच फक्त दिसतोय परमात्मा. दिसतोय. तुम्हाला दिसला का नाही परमात्मा? नाही दिसला. परमात्मा आहे का नाही? आहे ना. स्पष्ट बोला, खुलं बोला. माझ्या मनामध्ये कुठल्याच प्रकारचं संकोचन नका. मी एकदम फ्री महाराज आहे. मला त्या आट्या गाट्या पिट्या 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 एकदम फ्री माइंड, फ्रीच आहे. परमात्मा आपल्या हृदयात आहे. परमात्मा हृदयस्थ आहे. ईश्वर आपल्या हृदयात आहे. देव आपल्या हृदयात आहे. राम आपल्या हृदयात आहे. अरे हृदयात राम आहे म्हणून, हृदयात ईश्वर आहे म्हणून आपण रोज त्याचं कीर्तन ऐकायला इथे येतो ना. आणि ज्या दिवशी परमात्मा आपल्याकडून निघून जाईल ना, त्या दिवशी आपण कीर्तनला येऊ शकणार नाही, टाळ घेऊन थांबणार नाही, कीर्तन करू शकणार नाही, मृदंग वाजवू शकणार नाही. काय सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा आहे. सर्वाधिक राम देहादेही ये सूर्यप्रकाश सहस्त्रदशी. म्हणून या गावचे एवढे भूमिपत्र आहेत माझ्या कानावर असं आलं, आपल्या गावच्या भारत मातेसाठी, भारताच्या देशाचं संरक्षण करणारी जवान, मेजर, मिलिटरीमॅन 100 100
हे 100 मिनिटं कुणी गावला नाही, ते फक्त नरसापूरला बरं का. योगी महाराज हे पंडित धीरेंद्र शास्त्री योगी महाराज आहेत ना, बालाजी बागेश्वरचा, त्यांची पी आहे ते. आणि ते मला असं सांगितले, वारकरी संप्रदायामध्ये माझा थोडा कनेक्ट थोडा कमी असल्यामुळं माझी त्यांची मनोरला भेटले नाही का पहिली ताड्यात टाकीगुड्याचं काल्याचं कीर्तन ऐकले आणि मी रामायण रामचरितमानसमध्ये दोही म्हणत होतो. आता म्हणजे त्या दोह्याचा शब्द रामाचा शब्द कानावर पडल्या ते परत माझी आधी भेट घ्यायची आणि मला आलिंगन दिली. वारकरी संप्रदायामध्ये मी तुमच्याशी महाराज कनेक्ट आहे, मला खूप वारकरी संप्रदाय आवडतोय, पण वारकरी संप्रदायातल्या महाराजांचा माझा थोडा संपर्क कमी आहे. मला आपल्या भागामध्ये कुठेही कीर्तन जरी असलं ना ते मला भेटायला येतात कुठे. आणि त्यांचे पिय त्याचं नाव काय, तुमचं नाव इचोड्याच्या अय्यप्पा स्वामी. हा, आणि एक लक्षात ठेवा, ज्या देशाच्या सीमेवर जे आपल्या गावातले पुत्र सुपुत्र ज्या देशाचं रक्षण करायला ज्या सीमेवर गेलेत ना, ज्यांचे सुपुत्र ज्यांच्या आई वडिलांनी अशा सुपुत्राला जन्माला घातलं, अशा आई वडिलांना मी कोटी कोटी नमन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो. लक्षात ठेवा, कारण आपल्या पोटात जे अन्न चाललंय, लक्षात ठेवा, आपल्या पोटात जे अन्न चाललंय आणि दिवसभर जे आपण काम करून जे रात्री झोपतो ना, कुणामुळं बोलत चला, कुणामुळं? देशाच्या जवानामुळं. आणि देशाच्या सीमेवरले जवान जर बाहेर निघून आले ना, आपल्याला झोप नाही ना, काही नाही. लक्षात ठेवा, त्यांच्यामुळे आपण झोपी चाललोय. आणि शेतकरी अन्न शेतात पिकवतो ना, त्या शेतकऱ्याच्या अन्नामुळं अन्न पिकवल्यामुळे आपल्या पोटात अन्न चालले. आणि देशाच्या जवान असले त्यांच्यामुळे आपण झोप घेतोय. म्हणून नारा निघाला होता बघा मी, जय जवान जय किसान. लक्षात ठेवा, पण जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, असे पुत्र असे मुलं ज्या आई वडिलाच्या पोटी जन्माला येतात, त्यांनी आपल्या देशाचं नाव करणारे, आपल्या कुळाचं नाव करणारे, आपल्या गावाचं नाव करणारे, आपल्या राज्याचं नाव करणारे, आपल्या माता पित्याचं आपल्या कुळाचं नाव करणारे असे मुलं ज्या आई वडिलाच्या पोटी जन्माला येतात, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, धन्य माता त्यांच्या माता पित्याला धन्यता देता कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आणि अशा मुलांचा आई वडिलाला तुम्हा मला तर त्याच्याविषयी प्रेम हरिक वाटे, तयाचा हरिक वाटे देवा. एक लक्षात ठेवा, आपल्याविषयी जर त्या ईश्वराला, आपल्याविषयी तर त्या देवाला, त्या भगवंताला जर आपल्याविषयी हरिक वाटत असेल, प्रेम वाटत असेल, आपल्याविषयी आनंद वाटत असेल, आपले शरीर तुम्हाला सांगतो देश कार्यासाठी, समाज कार्यासाठी, ईश्वर कार्यासाठी वाढ. लक्षात ठेवा, म्हणून हा सप्ताह, ते मंदिर, साधू संत, महात्मे, कीर्तन, आनंदी, पंढरपूरची वारी, अन्नदान, कथा, रामायण, भागवत, महाभारत, साधू संत, आपले आचार्य, वारकरी, हे आपल्याला सांभाळलंच पाहिजे. हे आपल्याला सांभाळलं पाहिजे. हे आपलं धर्माचं भूषण आहे.
धर्माचं भूषण आहे. तुकाराम महाराज सांगतात या धर्माचं पालन आम्हाला करायचे आहे. धर्माचे पालन करणे अरे मंदिर बांधण्याचे तर दुसरं काय होणार लक्षात ठेवा. मंदिर बांधलेच पाहिजे. भगवान बाबाचे मंदिर सारे महाराष्ट्रभर आहे. तुम्ही मंदिर बांधला आता भगवान बाबाचं आपल्या पुढे माधापूरला ना. हा जायचं होतं पाठीमाग मी आलो होतो दर्शन घ्यायला जायचं होतं. प्रतिभगवानगड पण इथे गेले माधापूरला. खूप सुंदर मंदिर गेले. साधू संतांचे मंदिर वाढले पाहिजे. योगी पुरुषांच्या समाध्या वाढल्या पाहिजे. मठ मंदिर झाले पाहिजे. असे मोठे 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 नरसापूर सारखे शब्द झाले पाहिजे. मला सांगा किती संपत्ती कमवलो किती धन कमवलो काही कमवलो इथंच राहून जाणार आहे. पण तुम्हाला दिलेली संपत्ती तुम्हाला दिलेलं धन तुम्हाला दिलेला पैसा तुम्हाला दिलेलं ऐश्वर ईश्वर कार्यासाठी जर लावलं ना भगवंताच्या कार्यासाठी लावलं ना तुम्ही जेवढं भगवंताच्या कार्याला लावाल परमात्मा तुमच्या त्याच्यापेक्षा 1000 पट देणारा परमात्मा आहे. ईश्वर असा आहे गेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार आधी त्याला द्या सुदाम देवाकडून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने काय घेतले किती मुठभर पोहे फक्त मुठभर पोहे त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने घेतलं आणि त्या पोह्याच्या मोबदल्यात काय दिलं सोन्याची कुठं छटाकभर कोरडे पोहे आणि कुठं सुदामदेवाची सोन्याची नगरी. पण ईश्वराचं असं एक तत्व आहे घेतल्याशिवाय विठाला जगद्गुरु तुकोबाराय कोण आहे सांगतो. लक्षात ठेवा आपल्या गावाचाच विचार करतो. लक्षात ठेवा आपल्या गावाचाच विचार करतो त्याला सरपंच म्हणतात. बरोबर आहे. आपल्या गावाचाच विचार करतो त्याला सरपंच म्हणतात. तालुक्याचा विचार करतो त्याला आमदार म्हणतात. इकडे एमएलए म्हणतात ना आमदार. गावाचा विचार करतो त्याला सरपंच म्हणतात. तालुक्याचा विचार करतो त्याला आमदार म्हणतात. जिल्ह्याचा विचार करतो त्याला खासदार म्हणतात. एका राज्याचा विचार करतो त्याला मुख्यमंत्री म्हणतात. एका देशाचा विचार करतो त्याला पंतप्रधान म्हणतात. ऐका लक्षात ठेवा आपल्या राज्याचा विचार गावाचा विचार करतो तो सरपंच. तालुक्याचा विचार करतो तो आमदार. जिल्ह्याचा विचार करतो तो खासदार. एका राज्याचा विचार करतो तो मुख्यमंत्री. देशाचा विचार करतो तो पंतप्रधान. पण साऱ्या जगाचा जे विचार करतात ते जगद्गुरु तुकाराम महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज जे वैकुंठावली अमृत लोकांमध्ये आले ना एकट्या करता महाराज आले नाही. महाराज आले एका देहूमध्ये आले एका कुळामध्ये आले एका आईच्या पोटी जन्माला. पण त्या जगद्गुरु तुकोबारायचा फायदा एका गावाला नाही साऱ्या जगाला झाला. एकच व्यक्ती श्रीमंत झाली. एकच माणूस श्रीमंत झाला. त्याच्यासारखी संपत्ती कुणाकडे नव्हती. त्याच्यासारखा परिवार कुणाचा नव्हता. त्याच्यासारखं ऐश्वर कुणाचं नव्हतं.
त्याच्यासारखे नातू कोणता कोणाकडे होते, त्याचं नाव काय होतं? बोला काय होतं नाव? बोला बोला. रावण. RAVN. काय नाव होतं? रावण. रावणाला किती डोके होते? किती? 10 होते. ते एक्स्ट्रा 2 लावले. 2 होते. 10 होते. आणि 10 डोक्यावर रावणाच्या मुकुट होते. कशाचे? सोन्याच्या. कशाचे होते? सोन्याचे. एका मुकुटामध्ये सोनं किती असेल? सांगा ना. XYZ काय तुझं? बरं. एक समजा 1 किलो जरा ऐका. आणि 1 किलोमध्ये किती तोळे बसतात? तुम्हाला फार ग्रामपर्यंत घेऊन जातो. 100 तोळे. आणि 1 तोळ्याला किती पडायला जातात? 1,50,000 होतात. 1,60,000 वर गेलं. मला 55 माहित होतं. काही घ्यायचं नाही ना काही द्यायचं. 1,60,000. एका तोड्याला 1,60,000 पडतात. तर 100 तोड्याचे किती झाले? आणि असा 1 किलो तसे 10 किलोचे 10 मुकुट डोक्यावर होते. कोणाच्या? रावणाच्या. काय सोबत येणार आहे आणि काय घेणार एवढं सांगतो. आणि आज घातलेली डोक्यावरती मुकुट बरं का माहिती. आज डोक्यावर घातलेली सोन्याची मुकुट रावण उद्या घालत नव्हता. आज 10 घातलेले मुकुट पुढच्या वर्षी त्याचा नंबर यायचा आहे. 365 गुणिले 10. ऐका. त्याला बायका किती होत्या? 80,000 बायका. 1,00,000 मुलं. 1,25,000 नातू. कोणी विचारताच मला सांगा म्हणून सांगावी तुम्हाला. 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,000 नातू. ऐका. घर कसे होते? 1 कोटी घर काशाचे तांब्याचे होते. 1 कोटी घर काशाचे तांब्याचे होते. आणि 7 कोटी घर लंकेमध्ये प्युअर सोन्याचे होते. 1 कोटी घरे काशा आणि तांब्याचे, शुद्ध कांचनाची 7 कोटी. पण तुकोबाराय सांगतात एवढा होता परिवार, एवढी होती संपत्ती, पण सांगाते संपत्ती होते त्याच्यासोबत काही गेले. आपल्या सोबत काय झालं आहे? आपली संपत्तीचा विचार करा. आपल्या सोबत काय झालं त्याचा विचार करा. लक्षात ठेवा. पण जगद्गुरु तुकोबारायचे बघा ना संपत्ती नाही. तुकोबारायांच्या घरचं दिवाळं निघालं. महाराजांच्या घरात खायला काही नव्हतं म्हणून महाराजांची एक पत्नी वाढली. दुष्काळी अटीला द्रव्यनीला मान, स्त्री एक अन्न 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 करताना. महाराजांच्या घरात खायला काही नव्हतं. दुष्काळ पडला, दारिद्र्य पिगाळलं. रामेश्वर शास्त्रीनं महाराजांचा गाथा इंद्राणीच्या डोहात बुडवला. मंबाजी गोसाव्यांनी जगद्गुरु तुकोबारायला काट्याच्या काठीने मारलं. गावातले लोक कोपले. महाराजांना देहूच्या बाहेर हाकून दिलं. महाराज भंडारा डोंगरावर गेले. महाराजांचं चिंतन चालू झालं. महाराजांचं भजन चालू झालं. आणि भजन चालू असताना, महाराजांचं कीर्तन चालू असताना महाराजांच्या जवळ कोण कोण येत होते? सर्प येत होते, विंचू येत होते, वाघ येत होते, सिंह येत होते. सर्व जगद्गुरु तुकोबारायच्या भंडारा डोंगरावर येत होते. पण तुकोबाराय
छानच ते विठ्ठलाचं भजन करतात. आणि भजन करता चालू असताना एक शेतकरी माणूस तिथून चालला होता आणि जाता 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 जगद्गुरु तुकोबाराकडे बघितलं. तुकोबाराय देवाचं भजन करतायत मनातल्या मनात. साप असा, विंचू असा, वाघ असा महाराजांच्या चेहऱ्याकडे पाहत बसल्याच्या पंजावर शेतकऱ्याने आरुण टाकली. आरुण टाकल्या जगद्गुरु तुकोबाराय असे डोळे करून बघतात. बघितल्यानंतर साप होता, विंचू होता, वाघ होते, सर्व होते. त्या शेतकऱ्याने म्हटलं काय? तुकोबाराय म्हणतात काय झालं बाबा? काही नाही महाराज, तुम्ही आता डोळे लावून बसलो होतो ना, तुमच्यापाशी वाघ आला होता, साप आला होता, विंचू आला होता. बरं 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 बरं. मग महाराज मला भीती वाटली म्हणून मी अरे बाप रे म्हणलो. महाराज तुम्हाला कसं काय वाटलं नाही? महाराज म्हणतात ऐकून घ्या बरं का, लक्षात ठेवा. महाराज म्हणतात अरे ज्याचं चित्त शुद्ध झालंय, ज्याचं हृदय निर्मळ झालंय, जिथं चित्त शुद्ध झालंय, कुणाविषयीच द्वेष नाही, कुणाविषयीच मत्सर नाही, कुणाचीच निंदा नाही, कुणाची स्तुती नाही, कुणाचा मोठेपणा नाही, कुणाची स्तुती नाही, कुणाची निंदा नाही. माझं सर्व या जगाविषयी चित्त शुद्ध झाले. असंच जर जग भजन बंद होत नव्हतं. आता मी तुम्हाला विचारतो, शिंक यायला शिंक यायला आणि जायला किती वेळ लागतो? शिंक यायला जायला किती वेळ लागतो? उद्या तर तिथं टायमिंग बघा. शिंक यायला आणि जायला, खोकला यायला आणि जायला, आणि जांभळी यायला आणि जायला किती वेळ लागत? तुकोबाराय म्हणतात बघा महाराजांचं भजन. तुकोबाराय बोलतात मी जर देवाचं भजन करायला बसलो ना, देवाचं भजन करता करता त्या भजनात विठ्ठल 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 असं म्हणता म्हणता जर अचानक शिंक आली, अचानक जांभळी आली, अचानक खोकला आली, जेवढी शिंक जांभळी खोकला यायला आणि त्याला जायला जेवढा वेळ लागला ना, तेवढंच माझं भजन बंद झालं. म्हणून महाराजांचं जीवन विठ्ठल आमोचे
महाराजांचं भजन चालू, सतत भजन चालू, सतत भजन चालू. आणि महाराज भजन करते वेळेस भजनाची गोडी मुखाला लागल्यामुळं, कीर्तनाची गोडी तोंडाला लागल्यामुळं, कीर्तन हे माध्यमवर झाल्यामुळं तुकोबरायांना त्या कीर्तनाशिवाय, भजनाशिवाय महाराजांना बाकीच्याची गोडी माहीत कशाची. योगायोगाने काय झालं, जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी कधी नाही केव्हा नाही कधीतरी महाराजांचा मेहुणा आला होता. कोण आला होता? मेहुणा. मेहुणा कुणाला म्हणते आता ते आम्हाला माहित नाही, मी म्हणतो तुम्हाला. बायकोच्या भावाला मेहुणा म्हणतात. आणि तो मेहुणा आला महाराजांच्या घरी. मेहुणा आता मेहुणा आल्या आल्या जिजाबाईला किती आनंद झाला असेल, भाऊ आला म्हणून. आणि भाऊ आला म्हणून जिजाबाईला खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. असं म्हणतात नाकाचा मोती ठेवी घाण, राखी जावयाचा मान. आणि जगद्गुरु तुकोबरायांचा तो मेहुणा. जावई आल्यानंतर, मेहुणा आल्यानंतर काय त्या घरच्या आनंद होता असं काय. मेहुणा घरी आला, घरी आल्यानंतर जिजाबाईला आनंद झाला. आणि जिजाबाईने तुकोबरायला म्हणली, रोज तुमचं भजन, रोज तुमची कीर्तन, रोज तुमचं भजन, रोज तुमचं भजन. कधी नाही ते माझा भाऊ आलाय, आजच्या दिवस तर थांबा, आजच्या दिवस रोज कीर्तन कीर्तन, रोज तारका रोज भजन, थांबा आजच्या दिवस. महाराज म्हणली, हे बघ तुझा भाऊ आलाय ना, त्याला काय आदर सत्कार करायचा, त्याचा काय पाहुणचार करायचा, त्याला काय खाऊ पिऊ घालायचे तू घाल. मी कशाला माझं देवाचं भजन करून बंद करू. महाराज म्हणले, मी भजन करायला जातो आणि भजन करून येईपर्यंत तू स्वयंपाक करून ठेव, आम्ही दोघं बसून जेवतो. स्वयंपाक तयार झाला. स्वयंपाक तयार झाल्यानंतर दोघं जेवायला बसले. कोण कोण? तुकाराम महाराज आणि त्यांचा मेवणा. जेवण करता 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 जगद्गुरु तुकोबारायांनी भात आमटीला घास खात. महाराजांचं जेवण चालू आणि त्यांच्या शेजारी मेवणा बसल्यामुळे महाराजांचा मेवणा जेवणच करायला तयार. पोळी खाल्ली, मीठ नाही. भात खाल्ला, मीठ नाही. आमटी खाल्ली, मीठ नाही. भजी खाल्ली, मीठ नाही. कशातच मीठ नाही. त्यांचा मेवणा एक 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 घास खावला. तुकोबाराय मात्र आपलं जेवण करून जेवण करून तुकोबाराय झाले. दोघांनी हात घेतले, बैठकीमध्ये येऊन बसले. जिजाबाईंनी ताट वाढत घेतली. ताट वाढून जिजाबाईंनी वाढून घेतली आणि जेवायला सुरुवात केली. जेवण करता करता प्रत्येक पदार्थाचा घास करून बघितले, पण कोणत्याही पदार्थामध्ये मीठ नव्हतं. जिजाबाईला तेव्हाच लक्षात आलं. म्हणून तर माझा भाऊ ह्याच्या पैतर जेवला नाही, पण गेला तर समजावं की नाही म्हणून. आणि तसं ताट 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 तुकोबारायकडे, काय महाराज काय झालं? माझा भाऊ जेवला नाही, भूक नसेल त्याला. अहो माझा भाऊ का जेवला नाही, त्याचं कारण काय सापडलं का तुम्हाला? काय कारण आहे? पदार्थात मीठ नव्हतं म्हणून माझा भाऊ जेवला नाही. महाराज म्हणजे स्वयंपाक कोणी केलाय? स्वयंपाक कोणी केले? मी केले. मग स्वयंपाक जर तू केलेस, मग त्या पदार्थात मीठ टाकायचं काम तुझं का माझं? जिजाबाई म्हणजे माझं. पण तुमचं तर सांगायचं काम होते की. तुकोबाराय म्हणतात, हे बघ माझ्या वाचेला, माझ्या मुखाला नामस्मरणाची गोडी लागल्यामुळे आता आंबट आहे का खारट आहे, तुरट आहे, गोड आहे याचा मला विसर पडलाय. माझी गोडी फक्त एकाच विषयी, देवाच्या भजनाविषयी. म्हणून लांचावले मग चांगली गोडी आली काय. लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष
भाजीला फोडणी चांगली बसली तर भाजी गोड लागते, तर लागत नाही. आणि सर्वात मोठे कठीण, सर्वात मोठं परमार्थ कंडिशन इतकं लक्षात ठेवा, खूप कठीण गोष्ट परमार्थ नवीन लेपुराच्या गोष्टी. आणि सध्या झाले काय सांगतो तुम्हाला, ते आता कार्यक्रमाचा सध्या पिरियड आहे ना, पुण्या भागाची भाषा कशी, पुण्या भागाची भाषा कशी, पुण्या भाग. मला एक फोन आला कार्यक्रमासाठी तारीख आहे. हॅलो महाराज, बोला कुठून बोलता? आम्ही या गावाहून बोलतो. बरं, आमच्या गावाला सप्ताह थांबणार आहे. बरं, थांबू द्या. बरं, मग काय म्हणणार, तुमचा कोणता दिवस घालायचा आहे? आता 10वा सांगाव का 12वा सांगाव का 13वी सांगाव का गोड जेवण घाल म्हणावं का काय घाल म्हणावं? परत आणखी, अहो आमच्या गावात सप्ताह थांबणार आहे, तुम्हाला कोणत्या दिवशी घालायचं ते सांगा. अरे बापरे, तुझी तारीखच नको बा म्हणून, कोणत्या दिवशी घालायचं याचा अर्थ तुझी भाषा कशी गावाची भाषा की कोणता दिवस म्हणजे पहिला दिवस ठेवायचा आहे का दुसरा ठेवायचा, तिसरा ठेवायचा, काय ठेवायचा आहे, ते पहिला दुसरा. आणि लई लई कठीण कठीण. ते पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वशा. आणि महाराज लोकांना इतके प्रॉब्लेम येतात की वाटेल येतात. तुम्हाला सांगू, लक्षात ठेवा. एकदा काय झालं, एक महाराज कीर्तनाला चालले होते. कीर्तनाला अशीच गाडीमध्ये चालले महाराज, ड्रायव्हर गाडीत कीर्तनाला चालले. वाटेला जाता जाता ड्रायव्हरला काही एके दिवशी वाटलं की काय नाही. ड्रायव्हरनं महाराजाला म्हणला, महाराज काय रोज तेच कीर्तन, रोज तेच कीर्तन, रोज तेच कीर्तन, रोज तेच कीर्तन, त्या गावाला बी तेच कीर्तन, त्या गावाला बी तेच कीर्तन, त्या गावाला बी तेच कीर्तन, ह्याच गावाला तेच कीर्तन. बरोबर. महाराज म्हणले, तुला काय म्हणायचं? असलं कीर्तन तर मी करतो म्हणला. कुणा? इतकं सोपं आहे का इथे उभा टाकून बोलणं? काही बोलता येत नाही. असलं कीर्तन तर मी करतो. महाराज म्हणले, ठीक आहे, करतोस? करतो म्हणून. आता दुसरी तारीख आली कीर्तनाची, तुझ्यासाठी ठेवतो म्हणून. कार्यक्रमाची तारीख आली, डायरीला नोंद करून घेतली, प्रवास ठरला. महाराज ड्रायव्हर निघाले आणि गावाच्या अलीकडे 2 किलोमीटर गाडी ड्रायव्हर उभा केली. गाडी उभा केल्यानंतर महाराजांनी विचारलं ड्रायव्हरला, गाडी का उभा केलास? थोडं गाडीच्या खाली उतरा म्हणून. पुन्हा ड्रायव्हर खाली उतरा. उतरले दोघं. एक करा महाराज, काय तुमचे कपडे मला द्या आणि माझे कपडे बदलणं म्हणजे काय होते? तुमचे कपडे माझे कपडे. महाराजांचे कपडे ड्रायव्हरला घातले आणि ड्रायव्हरचे कपडे, जे महाराज होता तो ड्रायव्हर झाला, ड्रायव्हर होता तो महाराज. गेले गावात. महाराज आले. चहा पाणी जेवण झालं, नाश्ता झाला, काय जे महाराजांचं असं ते घ्या, भजन सुरू करा. भजन सुरू झालं. भजन सुरू झाल्यानंतर महाराज बी आले. कोण महाराज आले? ड्रायव्हर होता ते महाराज आले. महाराजांनी विना घेतला. आता घेतली मी विना घेतला की भजन झालं, सर्व झालं. कंबर बांधली. कंबर बांधल्यानंतर पुढे अशी माणसं होती बसायला, कीर्तन ऐकायला. पुढे बसले. त्याला थोडं पुत्रविसंगती वाटली. चाणाक्षी माणसं होती अभंगाच्या ऐकणार. त्या खालच्या माणसाने थोडं त्याला काय शंका वाटली म्हणून चिठ्ठीवर लिहून देतो, महाराज थोडं आम्हाला अभंगाच्या 3ऱ्या चरणाची थोडी शंका आम्हाला वाटते, थोडी त्या अभंगाच्या 3ऱ्या चरणाचं थोडं विश्लेषण करा आणि तुम्ही पुढे सरका. असं चिठ्ठी पाहिला. वाटून अशी चिठ्ठी बघितली. ती चिठ्ठी काय केला, खाली रागात टाकून दिली. खाली रागात टाकून दिल्यानंतर लोकांना वाटलं, पुढच्या लोकांना वाटलं महाराजाला आपण चुकीचा प्रश्न विचारला बा, काय महाराज रागावर चिठ्ठी टाकून दिली. आणि एवढं टाकून दिलं तर आणखी लोकांनी म्हणले, आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. महाराजांनी काय म्हणला, समजत नाही तुम्हाला, कळत नाही तुम्हाला, एवढे छोटे बारके प्रश्न विचारून एवढ्या मोठ्या महाराजाचा अपमान करता, कळत नाही तुम्हाला? अरे तुमच्या या छोट्या प्रश्नाचं उत्तर माझ्या गाडीचा ड्रायव्हर देईल. तुमच्या या छोट्या प्रश्नाचं उत्तर माझ्या गाडीचा ड्रायव्हर देईल. आणि कोण होतं दिवस त्याला? असली कीर्तनकार खरा. तुझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्या गाडीचा ड्रायव्हर देईल. महाराजांचं तर काहीच बोलता येणार गेलं. पण नाही प्रश्नाचं उत्तर देतो, प्रवास एवढा 400 किलोमीटरचा प्रवास करायचा, कुठं घालते की काय नाही, आवडते कंडिशन आहे. महाराज उठले तिथून. महाराज उठले, प्रश्नाचं उत्तर दिले. प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर सर्व समाजातल्या लोकांनी टाळ्या जर वाजवल्या म्हणतात
इतक्या टाळ्या वाजल्या, इतक्या टाळ्या वाजल्या, इतक्या टाळ्या वाजल्या. लोकांनी काय अर्थ काढला लक्षात ठेवा. ज्या महाराजांच्या गाडीचा ड्रायव्हर इतका हुशार, महाराजांच्या गाडीचा ड्रायव्हर इतका हुशार असेल, महाराज किती हुशार असतील रे बाबा. आणि आपण प्रश्न विचारून चूक झाली म्हणलं, लोकांनी म्हणले कीर्तन झालं, दोघेही महाराज ड्रायव्हर गाडीत बसले, गावाच्या मध्ये गाडी गेली आणि गाडी गेल्यानंतर महाराजांनी ड्रायव्हर काय रे फेटा छान बांधला, साबण छान घेतला, स्टंबर चांगली बांधला, समजा पण पुढच्या लोकांनी तुला प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर देता का नाही. महाराज एवढा फरक राहिला मला दोघातला तुमचा आणि माझा. तुम्ही जे कीर्तन करताय ते अभ्यास करून कीर्तन करताय आणि मी जे लोकांना सांगितलं ना फक्त गाडीमध्ये बसून ऐकत होतं वाटलं, चांगलं होतं वाटलं, सोपं असं वाटलं, महाराज हेच बरं आहे म्हणला. मग त्याला म्हणलं, मग महाराजांनी म्हणले जर तुला कीर्तन येत असेल तर दुसऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर कशाला झाला असता. माझा दृष्टांत संपला. परमार्थ इतका सोपा नाही. जगद्गुरु तुकोबर यांच्या काळामध्ये अनेक साधू संत महात्म्यांच्या काळामध्ये परमार्थासाठी इतका संघर्ष करावा लागला. जगद्गुरु तुकाराम सांगतात आयुष्यामध्ये परमार्थ करत असताना 2 शत्रूची मला सतत सामना करावा. ते 2 शत्रू कोणते होते तुकोबर यांचे? रात्रंदिवस दुसऱ्या लोकांनी काही बोलल्यानंतर, दुसऱ्या लोकांना नाव कुठं ठेवल्यानंतर, दुसऱ्या लोकांनी त्रास दिल्यानंतर त्याचा त्रास वाटत नाही. लक्षात ठेवा. परक्या लोकांनी त्रास दिल्यानंतर, परक्या लोकांनी तुम्हाला बोलल्यानंतर, परक्या लोकांनी तुम्हाला नाव मोठे ठेवल्यानंतर, परक्या लोकांनी तुमची निंदा द्वेष मस्तर केला तर काहीच वाटत नाही. परकेच आहे, बोलणारच आहे, ते आपल्या विरोधात बोलणारच आहे. पण आपल्याच लोकांनी आपला जर त्रास केला त्यावेळेस मात्र त्रास होतो. जगद्गुरु तुकोबर यांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज बसायचे आणि त्याच देवीचे लोक तुकोबर येथे कोपायचे आणि त्याच प्रसंगावर तुकोबर पडावं लागलं. इतकी तुकोबराची परिस्थिती कळली. कोपला पाटी गावीचे हे लोक आता मधली कोण राहील. एक लक्षात ठेवा, किती संतांची उपकार आहे. जर जगद्गुरु तुकोबरांचा गाथा तरी इंद्रायणीच्या डोहावून जर वर आला नसता कशाला आपण आज कीर्तनासाठी आलो. जर ज्ञानेश्वर महाराज अवतार घेऊन जर आळंदीमध्ये आले नसते, ज्ञानेश्वर जर आपल्याला मिळाली नसते कशाला आपण पारायण केलं असतं. जगद्गुरु तुकोबर आहे म्हणून गाथा भेटला म्हणून हा शब्द आहे.
ज्ञानेश्वर महाराज आले म्हणून ज्ञानेश्वरी प्रवचन आपल्याला पारायण मिळतंय, हरिपाठ मिळतंय. या संतांचे आपल्यावर उपकार आहे. पण ज्या संतांनी आपल्यावर उपकार केलेत ना, तेवढे उपकार कोणीच करू शकत नाही. केले उपकार सांगू मी काय, पाप न करी ऐशी माय, धर्मे त्यांचे देखील पाय, दिले अक्षय आभय राम. आणि एकदा जर जीवनात जर संत जर तुम्हाला भेटले आणि संतांनी जर तुमचा अंगीकार केला, संतांची जर कृपा जर झाली, देवाला कृपा करा म्हणायची गरज पडत नाही. विठ्ठल ज्ञानापेक्षा परमार्थापेक्षा, गायनापेक्षा परमार्थामध्ये, डिग्रीपेक्षा परमार्थामध्ये, ज्ञानापेक्षा परमार्थामध्ये, अभ्यासापेक्षा परमार्थात तुमच्या भावनेला किंमत आहे, तुमच्या भावाला किंमत आहे. सांगून ना तुम्ही, तुम्हाला कीर्तन करायला नाही आलं तरी चालेल, काही हरकत नाही. मृदंग वाजवता आला नाही हरकत नाही, गायन करता आलं तरी हरकत नाही. फक्त मुखाने येईल तसं रामकृष्ण 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 म्हणा, येईल तैसा बोल रामकृष्ण रामकृष्ण. त्या देवाला काहीच लागत नाही. मला सांगा, देवाला कुठे एवढं निवदाची गरज आहे का? आता आपल्या घरी ते पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. पुरणपोळीचा स्वयंपाक केल्यानंतर देवाचे निवेदन केवढे राहतात? देवाचे निवेदन उगे एवढं एवढं. आणि त्या देवाच्या निवेदनामध्ये पुरण राहते का? मग एखादी डाळिंबी असेल मध्ये देवाचे निवेदन एवढे 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 एवढे. आपल्या पोळ्या केवढ्या राहतात? एवढ्या मोठ्या. आपल्या पोळीमध्ये पुरणाचा मुंडा केवढा राहतोय? आणि ते निवेद दाखवायची एक पद्धत, अशी 4-5 मिनिटं काय बारकी करायची, त्या वाटीमध्ये ठेवायचं, भात लावायचं आणि त्याला तूप कसं लावतात? तूप त्या निवेदावर तूप बोटाला असं तूप असं असतात. आणि आपल्या पोळी घडी केलेली अशी पोळी उकळून असा गोल राहून अशी पोळी करून बर. देवाचं नैवेद्याचं ताट झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवायचं असतं का जीव घालायचा राहतो? हा. आणि आपण काय म्हणतोय? देवाला नैवेद्य दाखवून या, म्हणजे देवाला फक्त दाखवायचं आणि आपण मात्र खायचं. बर. देवाकडे आपण नारळ फोडा गेलो, देवापुढे नारळ फोडा गेल्यानंतर योगायोगानं देवापुढे नारळ फोडे नासक जर नारळ निघालं, हा कसं हे कसं माहिती आहे तुम्हाला? देवापुढे नारळ फोडल्यानंतर नासक निघालं, देवाला पावलं, आणि चांगलं निघाल्यावर आपणाला पावलं. मग ते सत्यनारायणची पूजा असते ना, सत्यनारायणच्या पूजेमध्ये बघा, ते किराणा दुकानामध्ये स्पेशल ते सावकार ठेवतात. आणि ते सत्यनारायणच्या ग्राहक असताना त्या दुकानामध्ये होते, हा कोणत्या सुपाऱ्या पाहिजे? मग त्याला गावते सत्यनारायणाच्या. आणि सत्यनारायणच्या पूजेत सुपाऱ्या कशा तर माहिती आहे तुम्हाला? किडलेल्या, जाळ्या झालेल्या, मध्ये आळ्या झालेल्या, खोबर बी तसंच, खारीक बी तसंच. देवाला कळणं पाहिजे म्हणून. हा. आणि ज्यावेळेस आपल्या स्वतःसाठी आपण खारीक खायला घेतो ना, त्या दुकानदाराला आपण म्हणतो, हे बघा 20 रुपये आगाव घ्या, खारीक चांगली द्या. देवाला समज समजते, देव इथंच आहे. विठ्ठल
भावाचा भुकलाय. देवाला भावाशिवाय काही लागत नाही. तुमचं ज्ञान लागत नाही, तुमचं कीर्तन लागत नाही, तुमचं भजन लागत नाही, तुम्हाला काही नडगे भावाची. कारण तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या विठोबाची शपथ घेऊन सांगतो, माझ्या विठोबाची आण घेऊन सांगतो, माझ्या देवाला भाव लागते, भावाशिवाय देव मिळते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भाविवीन देव नकळेनी संदेह आणि गुरुवीने अनुभव कैसा करे. देवा कारणे भाव तस्मात द्यावे नलगे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वादा. आता आपला कसा भाव असेल, कसा देवाची पूजा करायला बसल्यानंतर, देवाची पूजा झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर पूर्ण देवघरातून उठून जायचं नसते. मग देवाची पूजा करता करता आपण इकडे जातो तिकडे जातो, हे जातो. देवाची पूजा करता 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 देवाला सर्व समजते. अशी पूजा काही कामाची नाही. बरं चला, मग देवाची पूजा करता करता, ईश्वराची पूजा करता करता तुमच्या दारात एखादा संत आला, महात्मा आला, तुम्ही कुणाची पूजा करणार आहात? देवाची करावं का संताची करावं? कुणाची? संताची करावं. सांगू, आपल्या दारात अतिथी आला. अतिथी हे कुणाचं रूप आहे? अतिथी देवो भव. आपलं काय सांगते? मात्र देवो भव, पित्र देवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. अतिथी जर आपल्या दारात आला आणि आपण जर देवाची पूजा करत बसलो, तर अतिथीला दारात उभा करून देवाची पूजा करत बसायचं नसतं. देवाची पूजा बाजूला सारायचं, अतिथीचं स्वागत करायचं. प्रमाण आहे त्याला, देव सारावे परते संत बोलावे अर्धे. पूजा ही भावनीची होती. पूजा म्हणतात, एका घरामध्ये पूजा चालू होती. पूजा 12 वर्षापासून एका घरामध्ये पूजेचा नियम चालू होता. 12 वर्षापासून. कुणाच्या घरचे काही नियम असतात, कुणाच्या घरचे काही नियम असतात, कुणाच्या घरचे काही नियम असतात. 12 वर्षापासून देवाची पूजा चालू, देवाची पूजा चालू. योगाने त्या घरमालकाला कुठं जायचं काम होतं, आणि रात्री त्या घरमालकानं त्याच्या मुलाला सांगितलं, बाळू 12 वर्षापासून आपल्या घरामध्ये देवपूजेचा नियम चालू आहे, काही करत जा. उठलं की स्नान कर, देवाची पूजा कर, जेवण कर. देवाची पूजा केल्याशिवाय जेवण करायचं नाही असं सांगितलं. बाप निघून गेला. ठरलेल्या टायमात आईनं मुलाला उठवली, बाळू उठ, तुझे वडील गेलेत, देवाची पूजा करायच्या, उठ. पोरानं काय म्हणलं, आई उभं झोपू दे म्हणून आता 8 दिवस. देवाची पूजा करून देवही घासून 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 कमी म्हणलं. आईनं म्हणजे उठव. कसं 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 पोरग उठलं, देवाची पूजा करायचा, देवघरात गेलं. आणि ते पूर्वी आडाला शेवद्याचा काय होता? पौरा. आडाला शेवद्याचा ते पौरा घेतलं आणि पौरा घेऊन त्या देवघरात गेलं. त्या देवघरातले समजे देव दोन्ही हाताला सावलं. दोन्ही हाताने देव सावलं, त्या पौऱ्यात टाकलं. पौऱ्यात टाकलं, आडाला गेलं. आडा सोडलं देव, आणि आडा